राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हा विषय देखील संपुष्टात आला. तोच कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार हा प्रश्न सध्याला चर्चेचा विषय राहिलेला आहे. महायुतीमध्ये खाता वाटपाचा तिढ्यानंतर पालकमंत्री पदावरून निर्माण झालेले चित्र सध्याला निर्माण झालेलं आहे. आता मात्र सरकारचे हेडमास्टर असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती तोडगा काढलेला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. काही जिल्ह्यांवर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावे केले होते, तर काही जिल्ह्यांवर दोन पक्षांमध्ये चढाओढ लागलेली होती. यावरून दावे प्रतिदावे सुरू होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढलेला आहे. सर्वांची नाराजी मान पान सांभाळून आणि आगामी पालिका निवडणुकीचे गणित लक्षात घेऊन पालकमंत्री निश्चित करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चर्चा करून तोडगा काढलेला आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर पालकमंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आलेली आहे. तसेच पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीमधील पक्ष स्वबळावरती लढणार असल्याची शक्यता आहे. या शक्यता लक्षात घेऊनच तिन्ही पक्षांनी आपल्याकडे महत्वाचे जिल्हे यावेत यासाठी जोर लावलेला आहे. अशातच आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी ही समोर आलेली आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे पालकमंत्री असू शकतात. ठाण्याचे एकनाथ शिंदे साहेब हे पालकमंत्री असू शकतात. पुण्याचे अजितदादा पवार हे असू शकतात. बीडचे अजितदादा पवार हे असू शकतात, कारण की बीडमध्ये सध्याचं राजकारण पाहता बीडचे अजितदादा पवार हे राहू शकतात. सांगलीचे शंभूराज देसाई, साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले, छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट किंवा अतुल सावे, जळगावचे गुलाबराव पाटील किंवा भाजपाचा देखील यावरती दावा आहे. यवतमाळमध्ये संजय राठोड किंवा भाजपाचा या ठिकाणी देखील दावा दिसून येतोय. कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ, अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, अकोल्यामध्ये माणिकराव कोकाटे, अमरावतीमध्ये चंद्रकांत पाटील, भंडारामध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, बुलढाण्यामध्ये अशोक फुंडकर, चंद्रपूरमध्ये नरहरी झिरवळ, धाराशिवमध्ये धनंजय मुंडे, धुळेमध्ये जयकुमार रावल, गडचिरोलीमध्ये एकनाथ शिंदे, गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे अजितदादा पवार, हिंगोलीमध्ये आशिष जयस्वाल, लातूरमध्ये गिरीश महाजन, मुंबई शहरमध्ये योगेश कदम, मुंबई उपनगरमध्ये मंगल प्रभात लोढा, नांदेडमध्ये भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्हा हा देखील भाजपकडे राहण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये दादा भुसे, त्याचप्रमाणे गिरीश महाजन या दोघांपैकी एकांकडे पालकमंत्री येऊ शकतात. पालघरमध्ये गणेश नाईक, परभणीमध्ये मेघना बोर्डीकर, रायगडमध्ये भरत गोगावले किंवा मग राष्ट्रवादीचा देखील दावा कायम आहे. सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे, रत्नागिरीमध्ये उदय सामंत, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, वर्ध्यामध्ये पंकज भोयर, वाशिममध्ये माधुरी मिसाळ किंवा मग इंद्रनील नाईक, जालनामध्ये अतुल सावे आणि लातूरमध्ये बाळासाहेब पाटील. अशा प्रकारे संभाव्य पालकमंत्र्यांची यादी ही सध्याच्या घडीला समोर आलेली आहे.